नमस्कार. अमूल्य संचालित आजच्या आपल्या ओळख लाल किताब ज्योतिष पद्धतीची आता आपलं आजचं हे तिसरं सत्र आहे. प्रथम आपण गणरायांना वंदून, आपल्या कुलदेवता देवींना वंदून, आपल्या इष्टदेवतांना वंदून, आपल्या माते पितृदेवतांना वंदून आणि आपल्या सर्वांच्या गुरुवर्यांना वंदून आता आपण आपल्या या सत्राला सुरुवात करत आहोत. आज आपलं तिसरं सत्र आहे. तिसऱ्या सत्रामध्ये आपण मंगलबध बरोबर बद्दल म्हणजे माहिती घेत होतो. मंगलबध आपण 5व्या काय 6व्या भावापर्यंत पाहिलेलं होतं. माझ्या मते 6व्या भावापर्यंत आपण गेलेलो. आवाज येतोय सगळ्यांना? येतोय. हम्म. तर मंगलबध आपण बरोबर. 6व्या भावापर्यंत. हॅलो हॅलो. माझा आवाज येतोय का सर? हा माझा आवाज येतोय का? हा येतोय येतोय क्लिअर एकदम ओ- स्पष्ट. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हम्म. तर आपण 6व्या भावापर्यंत काय मंगलबद्ध बरोबर बद्दल माहिती घेतलेली होती. 6वं स्थान तसं पाहिलं तर आपलं रोगस्थान आहे आणि तिथे जर आपला मंगलबध झाला असेल तर सगळ्यात पहिलं लक्षण काय, तर आपल्याला रक्ताचे विकार होतात. काय होतात? रक्ताचे विकार. हा म्हणजे रक्त दूषित होणं किंवा कावीळ. ओके. किंवा हार्टशी संबंधित प्रॉब्लेम त्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे 6व्यामधलं पण मंगलपद आपल्याला आपल्या हेल्थच्या दृष्टीने खूप त्रासदायक होतो. तसंच 6वं घर हे लाल किताबप्रमाणे काय असते, मामाचं घर किंवा आपल्या आईचं माहेर, त्याला हिंदीमध्ये ननिहाल म्हणतात, ननिहाल. तर 6व्या घरात जर तुमचा मंगलबध झाला असेल तर तुमच्या मामाची पण परिस्थिती काय चांगली नसते. ओके. इकडची पण परिस्थिती एकदम डामाडोल झालेली असते. असं पण तुम्ही काय करू शकता, प्रेडिक्ट करू शकता. किंवा 6व्या घरात तुमचं मंगलबध झालं असेल तर तुम्हाला मणक्याचा त्रास पण होऊ शकतो. ओके. पाठीच्या मणक्याचा पण त्रास होऊ शकतो. किंवा मंगळ केतूने मंगलबध झाला असेल, मंगळ आणि केतूच्या युतीने, तर तुम्हाला कुत्रा चावू शकतो. कुत्रा चावू शकतो. ओके. किंवा अपघातात मंगळ शनीची युती असेल तर मंगळ शनी हे पण तसे पाहिले तर वाईट फळ आपल्याला देतात. समजलं ना? मग तो बद मंगळच होतो ना. हा कुठे आहे त्याच्यावरनं मग आपल्याला काय करावं षष्ठात लागेल षष्ठात ठरवा. हा षष्ठात हा मंगळ षष्ठात शनीची आपण युती आहे. सांगितलेलं ना, षष्ठात असेल तर हा. तुम्हाला हाडांची विकार होणार, दुखणी होणार. हम्म. समजलं ना? कमरेखाली जो काय भाग आणि असतो. उपाय सर, उपाय उपाय तर एक तुम्हाला सांगितलेला आहे गोळ्यांचा. आणि सगळ्यात स्वस्त, सगळ्यात स्वस्त कुठेही मंगलबध झाला असेल, तुम्हाला गोळ्यांचा वगैरे उपाय करता येत नसेल तर हिमालयाच्या नीमच्या गोळ्या मिळतात. हिमालया, कुठल्या गोळ्या? आवाज नाही आला हिमालय सर. आवाज नाही आला. हिमालया आहे ना, हिमालया, हिमालया, हा हिमालया. हा. त्याच्या नीमच्या गोळ्या मिळतात आयुर्वेदिक. हा हा हा. हम्म. ती दररोज एक खायची. ओके. मी काय म्हणाला तुम्ही सर? हिमालया, हा, कंपनी हिमालय. हिमालयाच्या. हा हिमालया. हा, आपल्या सगळ्या तर आयुर्वेदिक मेडिसिन्स त्याचं लॉजिक काय बनवतात. आयुर्वेदिक सर? मध्ये. हो. नीम, नीम म्हणजे मंगळ. अच्छा. ओके. मग ओके. आपण कडुलिंबाचं पान खाऊ नाही शकत रोज? नाही नाही ना. हम्म. नाही. कशा घ्यायच्या? हा कसे काय खायच्या? रोज एक दररोज एक. रोज एक गोळी खायची.
हा कायमची, आणि त्यांनी काय तुम्हाला अपाय होणार नाही. हिमालयन नीम म्हणून येते. म्हणजे मंगलबत षष्ठात असेल तर टेस्टात किंवा कुठेही असलं तरी चालू शकतं. कुठे असं ते चालेल. हम्म. समजलं ना? षष्टात समजा बुध आणि मंगळ असेल तरी पण तुम्हाला हार्टचा त्रास होणार, हृदयाचा. बुध म्हणजे वेन्स, समजलं ना? आता कोणाचं असेल ही युती, बुध मंगळ, कोणाची युती आहे का? मंगळ केतू, मंगळ राहू, किंवा मंगळ चतुर्थात असून दे किंवा अष्टमात. आता अष्टम स्थानी मंगळाचं स्वतःचं घर आहे तरी पण तो मंगलबध होतो. समजा सप्तमात झाला असेल तर मंगलबध, तर वैवाहिक सुख चांगलं मिळत नाही. सप्तम स्थानात जर बुध आणि केतू असेल, सॉरी, अष्टम स्थानात बुध आणि केतू जर असेल तर तो पण मंगळबद्धच मानला जाईल ना, हम्म. कारण मंगळाचं अष्टम स्थान आहे तर ते पण मंगळबद्धच मानलं जाईल. पण त्याचे पण इफेक्ट त्यांची काय मानसिकता, जरा आपण सप्तमाकडे थांबूया, मग मी अष्टमाकडे येईनच. हो चालेल. म्हणजे पती पत्नीमध्ये वाद होणार, वैवाहिक सौख्य बिघडणार. कोणाचं आहे का? किंवा आपल्यापैकी कोणी असेल ज्योतिषी, त्यांच्याकडे पत्रिका आल्या असतील तर त्यांनी विचार करू शकता, किंवा लग्न पण उशिरा होते. आणि मंगळ सप्तमात आला असेल की काय होतं, मंगळ दोष पण होतो ना. हो कडक त्यामुळे पण मग बरेच वेळा लग्न जुळताना पण काय होतो, उशीर होतो. मग अशा वेळी तुम्ही काय उपाय द्याल? सफेद तीळ घ्यायचे मुठभर, त्यानंतर तूप घ्यायचंय, काय सांगितलं, मुठभर? सफेद तेल. हा, सफेद तीळ घ्या, त्यानंतर तूप. तूप घ्या 2-3 चमचे, शुद्ध तूप. ओके. Right. त्यानंतर थोडी साखर घ्या, त्यानंतर दूध आणि मध. आता या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि काय करायच्या माहितीये, काशाचं ताट मिळते, कासा, काशाचं ताट असते. ओके. या सगळ्या वस्तू आणि काशाचं ताट घ्यायचं, नदीजवळ जायचं आणि नदीच्या किनारी या सगळ्या वस्तू काय करायच्या, मिक्स करायच्या चांगल्या प्रकारे एकत्रित. आणि काय करायचंय, जलप्रवाहित करायचंय. आता जलप्रवाहित करताना ताट जलप्रवाहित करायचं नाहीये. ते जे काही आपण मिश्रण करणार आहोत, तिळाचं, तुपाचं, दुधाचं, साखरेचं, मधाचं, ओके, हे सगळं तिथे मिक्स करायचं आणि ते
विसर्जित करायचं आहे. विसर्जित करून झाल्यावर ते जे काय ताट आहे ते तिथेच एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जमिनीवरची माती घेऊन ते ताट चांगलं घासून परत तिथे धुवून ते घरी आणायचं आहे. हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे. असं तर काय काय कळलंच नाही. काय कळलं काय नाही काश्याचं आता. काश्याचं ताट, कासं माहिती आहे ना? कासं हो हा हो. मेटल असतं. हा. त्या ताटामध्ये ह्या सगळ्या वस्तू मिक्स करून त्या जलप्रवाहित करायच्या आहेत मंगळवारच्या दिवशी. कशासाठी सर? आणि मी आता हजर झाले, सॉरी. मंगल उशिरा. बससाठी सांगतोय. हा, मंगल रेकॉर्डिंग बघा. बर बर बर. आणि मग ते ताट आहे ना, घरी आणल्यानंतर दररोज चांगलं घासून चमकवून ठेवायचं. ओके. म्हणजे हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे, पण ताट आहे ते दररोज काय करायचं आहे, घासून पुसून ठेवायचं एकदम चकचकीत. ओके. की मग तुमचा जो मंगल बध आहे त्याचा त्रास कमी होईल. आता अष्टमाचं बोला, काय बोलताय अष्टमाचं? तर अष्टमात जर बुध आणि केतूची युती असेल तर त्याला आपण मंगळपद नाही बोलू शकत ना, कारण मंगळाचं ते मेन स्थान तर नाहीच आहे, केतू आणि बुध. असं काय नाही, मी काय बोललोय, चतुर्थ आणि अष्टमात मंगळ आला तरी पण मंगल बध होतो. पण मंगळ नाही, त्याच्यात बुध आणि केतू असेल तर. तरी पण होईल. बुध केतू, बुध राहू. ओके, बुध केतू किंवा बुध राहू असला तर तो मंगळ हा, बाद होतोच तो. खराब करणारच. हा, करणारच. समजलं ना? मग त्याला उपाय काय राहील? मग त्याला म्हणजे त्याचे हे काय राहील, प्रिडिक्शन, त्याचा त्रास काय राहू शकतो किंवा त्याचा फायदा काय राहू शकतो? एक म्हणजे मानसिक विकार, डिप्रेशन. समजलं की नाही? डिप्रेशन. पण आपण आठवं स्थान जे आहे हे आपण स्मशान स्थान बोलतो. मग हा, त्याच्यामध्ये बुध आणि केतूचं जर इथे आहे म्हटल्यावर बुध तर विरक्ती पण आणू शकतो. विरक्ती आणू शकतो माणसामध्ये. विरक्ती म्हणजे घर सोडून जाणं, एकांतात राहणं. ऑब्झर्व करू शकता. ओके. माझा एक स्टुडंट होता, म्हणजे मी क्लासेस घेतो, 12वीचे कॉमर्सचे क्लासेस घ्यायचो. एक स्टुडंट होता, चांगला MBA केलेला, केतू अष्टमात होता. आता घर सोडून तो वृंदावनला राहतोय. साधारणतः असे केतू असलेला, अष्टम स्थानात केतू असलेला व्यक्ती हा घरापासून लांब राहतो, इन शॉर्ट असत आहे. हा, 12व्या स्थानातला पण विरक्तीकडे घेऊन जातात. आठव्या स्थानात कुठलाही ग्रह गेला की तो आपल्याला फळ देत नाही चांगलं. आता समजा 8व्या स्थानात तुमचा मंगल बद झाला असेल, मंगळ खराब झाला असेल काही, तर अशी लोकांच्या तोंडात कधीच चांगली वाक्य नसतात. यांच्या तोंडात कधीच चांगली वाक्य नसतात. यांना ना मूळ व्याधाचा त्रास होतो. कशाचा त्रास होणार? मूळ व्याधाचा. बगासीर, मूळव्याध. त्यानंतर अष्टमात मंगळ असेल किंवा मंगलबद झाले असेल तर यांना लागणं वगैरे दररोजच असते. लागणं, कडचटणं.
त्या लोकांनी काय करायचं, अष्टमात जर मंगलबत झालं असेल तर त्यांनी गाय असते, गाय हम्म. गोमाता, ती समजा ज्या जमिनीवरती बसलेली असेल किंवा बसते अशा ठिकाणची माती घेऊन यायची आणि ती देवघरात ठेवायची. किती हा एक साधा आणायची आणि उपाय आहे. कशात कशात ठेवायची? हा किती वाटी आणायची? तर थोडीशी घेऊन यायची अशी. ते जमत नसेल तर 800 गोळ्या. माती रोज आणायची का? नाही हो, एकदाच मंगळवारी, तेच की. आणि त्याची पूजा करायची, दररोज नाही, कायमची एकदाच. समजा मंगळ राहू असेल अष्टमात, तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता असते इलेक्ट्रिक पासून, विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते, किंवा इलेक्ट्रिक सामान आहे ते खराब झालेलं असते बरंच, किंवा खराब होते. मंगळ राहू असल्यावर ना? हम्म आता याच्यामध्ये एक कायमस्वरूपी उपाय काय आहे, तर तुम्ही 3 धातूंपासून बनलेली रिंग आहे, ती आपल्या अनामिकेमध्ये घालायची आहे. 3 धातू कुठले? सोनं, चांदी चांदी आणि आणि तांब. तांब. हम्म सोनं 1 मिलीग्राम, 1 ग्रॅम. त्यानंतर चांदी त्याच्या डबल 2 ग्रॅम, आणि तांब 2च्या डबल 4 ग्रॅम. चालेल. सर लास्ट टाइम तुम्ही 1-1 ग्राम सांगितलं होतं, मी 1-1 ग्रामची केली होती. चालेल ना, आता तुमच्या बजेटनुसार पण तुम्ही बनवू शकता. हो का? नाही, मी 1-1 ग्रामची घेतलं होतं. चांदी, सोनं आणि हे तांब सॉरी काय, तांब. तांब तर स्वस्त. ते तांब ठीक काय, आहे, पण तांब काय. मी सांगते की 1-1 ग्रामचीच घेतली होती. तर हा तुमचा कायमस्वरूपी काय होईल, इफेक्ट होईल. ओके. त्याच्यापेक्षा मग अजून इफेक्टिव्ह तुम्हाला सांगितलंय, हातातला कडा उजव्या हातात घालायचं. समजलं? जेवढं तुम्ही हे घालाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा व्हायला सुरुवात होतो. समजा 9व्या स्थानात तुमचा मंगल बस झाला असेल, तर तुमच्या घरातील जी काय ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना त्याचा त्रास होतो. तुमच्या घराण्याची काय प्रॉपर्टी असेल तर त्यात तुम्हाला हिस्सा मिळत नाही. तुमच्या वडिलांना किंवा जातकाला श्वासाचा त्रास असतो, दम्याचा,
जर नसेल तर तो वय झाल्यावरती होतो. समजा वडिलांना झाला असेल तर मग जातकाला होत नाही. पण जर वडिलांना दम्याचा त्रास झाला नसेल तर तो जातकाला 100% होतो. आता याच्यामध्ये तुम्ही 900 गोळ्या पिंपळाच्या झाडाखाली गुरुवारच्या दिवशी नाही, मंगळवारच्या किंवा बुधवारच्या दिवशी, मंगळवारपासून झालं असेल तर मंगळवारी तुम्ही ठेवू शकता, किंवा चण्याची डाळ गुरुवारच्या दिवशी 900 ग्रॅम कुठल्याही मंदिरात नेऊन ठेवू शकता. समजा तुमचे वडील हयात असतील तर वडिलांच्या हस्ते ती ठेवायची. वडील नसतील तर तुम्ही तुमच्या हस्ते ठेवू शकता. नवम स्थान हे वडिलांचं स्थान आहे. तसंच नवमात जर कुठलाही दोष निर्माण झाला असेल तुमच्या पत्रिकेत तर तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानामध्ये पण काय असणार? दोष असणार. म्हणजे ब्रह्मस्थान पण तुम्हाला मग घराचं नीट करून ठेवावं लागेल. आता दशमात तुमचं मंगलबत झालं असेल तर तुमच्या कामधंद्यामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार. सतत अप अँड डाऊन येत राहतात. समजा तुमचा व्यवसाय असेल तर कामगार टिकत नाही. कामगार काय करतात? नोकरी सोडून जातात, किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळत नाही. त्यानंतर तुमच्या फॅक्टरीज वगैरे असतील तर मशिनरीमध्ये सतत प्रॉब्लेम येणार, बिघडत राहणार. मुलाला पण त्रास होतो. तर माझ्या दशमात मंगळ आणि बुध युती आहे. कोणाची? मंगळ आणि बुधाची दशमात. दुधाची. मग तुम्हाला त्रास होत असेल कामधंद्यात. जे बोललात ते बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? लाल किताब तुम्हाला तोंडावरती सांगून टाकते. इवन तुमच्या मुलाला पण त्यामुळे त्रास होतो. 28 वयापासून ते वय वर्ष 45 पर्यंत त्रास खूप होतो. अठ्ठावीस वयापासून ते वय वर्ष 45 वयापर्यंत जातकाला प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागते. आता याच्यावरती उपाय, एकतर 1000 गोळ्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता. नाहीतर दुसरा उपाय आहे, चांदीची डबी घ्यायची. चांदी परवडत नसेल तर तांब्याची, त्याच्यामध्ये मध भरायचा आणि ती डबी पुरून टाकायची जमिनीमध्ये. कुठल्या आता वारीचे? जर हा मंगळवारच्या दिवशी. आता जर तुम्हाला अशी जागा मिळत नसेल पुरण्यासाठी तर घरामध्ये एक कुंडी घेऊन या, मातीने भरलेली, हम्म. आणि त्याच्यामध्ये ती पुरा. पण आणि जेवढं कुठल्या तुम्ही वेळेत सर? मंगळाची वेळ जी दिली आहे ती ओके.
तर तुम्ही त्या पद्धतीने ते करू शकता. म्हणजे दशमातला जो काय मंगलबध आहे तो निघून जाईल. वर्षातून एकदा करायचं हे. त्यानंतर 11व्या स्थानात 11वं म्हणजे आपलं काय लाभस्थान आहे ना. राजस्थान. आता पैसा येतो पण बरबाद होतो, टिकत नाही, निघून जातो. हॅलो. हो, बरोबर. त्यानंतर तुमच्या संततीला पण यश मिळत नाही. तर संतती कशी पकडतात? काय हम्म? लॉजिक आहे का? संततीला यश मिळत नाही त्याचं काय लॉजिक आहे? आता वडील स्थिर नसतील तर मुलाला पण त्याचा काय म्हणा त्रास होता. आणि आता समजा मंगळ आणि केतूमुळे झाला असेल तर केतू म्हणजे मुलगा. आता आपण काय करतोय, मंगळ केतू यामुळे समजा झाला असेल तर मंगळ बुध झाला तर मुलीला त्रास होतो. मंगळ बुध असेल समजलं ना, तर कोणाला होणार, मुलीला त्रास होणार. मग तुम्ही काय करायचं, दररोज आपल्या उत्पन्नातील आपल्याला जे काही उत्पन्न येईल त्यातल्या थोडासा भाग आहे त्याने दूध घेऊन, समजा मंगळ केतू मंगलबध झाला असेल तर थोडंसं काय करायचंय, दूध आहे विकत घेऊन कुत्र्याला ते प्यायला द्यायचं. बुधापासून झालं असेल तर मुलींना थोडी चॉकलेट वगैरे खायला द्यायचं दररोज आपल्या उत्पन्नामधून. समजा 12व्या घरात झाला असेल मंगलबध, तर घरामध्ये साऊथ ईस्ट आहे. साऊथ ईस्ट 12वं घर म्हणजे आग्नेयचं घर, आग्नेय स्थान, आग्नेय दिशा. हम्म. ती तुम्ही काय करायची आहे, स्वच्छ ठेवायची. किंवा आपल्या घराची गच्ची, ओके, ती स्वच्छ ठेवायची आहे, त्याच्यावरती अडगळ ठेवायची नाही. आता कोणी म्हणजे ज्यांच्या घरांना गच्ची असेल तर बऱ्याच लोकांना काय असते, सवय असते, जे काय सामान युजफुल नाहीये करायचं. ते काय गच्चीवरती टाकतात. इवन गच्चीवरती कुंड्या लावतात. ओके, तर जी लोक गच्चीवरती कुंड्या लावतात तो पण काय आहे, महादोष आहे. गच्ची ही रिकामीच असावी. ओके, तिथे कुंड्या लावू नये किंवा भंगाराच्या वस्तू ठेवू नये, त्यामुळे तुम्हाला त्रास होणारच. ओके, इवन काही लोक डॉग पाळतात आणि रात्रीच्या वेळी ते गच्चीवरती कुत्र्याला बांधून ठेवतात. जर गच्चीवरती तुम्ही कुत्रा बांधत असाल तर तुमच्या घरामध्ये सतत वाद होत राहतात. कोण बांधते काय, कोणाच्या घरी गच्ची वगैरे आहे का, टेरेस, आणि कुत्रा पाळताय, कुत्रा गच्चीवरती आहे, नाही पण गार्डन आहे. काय आहे, गार्डन म्हणजे झाडं लावलेली आहेत गच्चीवरती.
भरपूर. त्याने पण त्रास त्रास होतो. ओके. हा आडगळ पण आहे. मग घरामध्ये प्रॉब्लेम होत राहतात. हो होतोय ना. एकही प्रश्न आमच्या घरात सुटत नाहीये. सगळे अर्धे 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 तिथपर्यंत जातंय काम, पण परत होतच नाही. पैसा टिकत नाही, स्त्रियांना त्रास होतो. होय तसंच आहे. बरोबर आहे. ओके. ग्रुप नाही त्याचा. त्यामुळे टेरेस कधी पण खाली, आता बरेच जण बगीचा बनवलेला असतो टेरेसवरती. ओके. एक तर ती आग्नेय दिशा म्हणून आपण मानतो, आणि परत तिथे पाण्याचा प्रभाव आला किंवा परत त्याच्यामध्ये क्लॅश तयार होतो. समजलं ना? त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, ती दिशा किंवा ती जागा चांगली ठेवायची आहे. जे टेरेस आणि वर छप्पर घालून बंद केलं तर, तिथे रूम काढली तर, कुठे टेरेसवर टेरेस बंद केली, रूम बनवली तिथे तर. मग टेरेसचं गेलं अस्तित्व, मग ती रूम झाली. अच्छा. रूम झाली तर काय प्रॉब्लेम नाही. ओके. हा. समजलं ना? हम्म. रूम केली तर काय प्रॉब्लेम नाही, पण ह्या गोष्टी ठेवायच्या नाहीत. ते टेरेसवर कुत्रा बांधण्याचे आहे माझ्या ओळखीतल्या लोकांकडे. तसंच होतं. त्यांच्या घरात मग आता सतत वाद त्यांना होतो. वाद होतात, म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांना सांगा आता. हो सांगितलंय माझे. हम्म. समजलं ना? हो. आता काही लोक सांगून किंवा समजावून सुद्धा काय ऐकत नाही, मग त्याला आपण काय करू शकत नाही. हम्म. समजलं ना? त्यामुळे फुकटचे सल्ले कोणाला द्यायला जाऊ नका. जर तुमच्याकडे कोण आलं स्वतःहून, तर तुम्ही काय करा, सांगा. म्हणजे आपल्याकडे जातक हो. आले, हम्म. ओके, हो. हा एक नियम आहे, थंब रूल आहे, की आपण कधीच कोणाला स्वतःहून काय सांगायचं नाही. काही वेळा काय होते, कावळा बसायला फांदी तुटायला. ओके, असं होते. म्हणजे आपण काही वेळा बोलतो आणि त्यांच्या घरात ते घडते. मग काय बोलणार ते, अरे हा असा बोलून गेला आणि झालं. समजलं की नाही? इव्हन तुम्ही वास्तू वगैरे जर बघत असाल, तर आपण बऱ्याच घरांमध्ये जात असतो. असंच मित्र म्हणा, पाहुणे म्हणा, तर आपल्याला घरात एंट्री केल्यानंतर पटकन समजून येते की दिशा, कुठल्या दिशेमध्ये काय असेल, काय दोष असेल. बरोबर की नाही? पण आपण त्यांना स्वतःहून कधीच सांगायचं नाही की अरे तुमच्या घरामध्ये हा दोष आहे, असा प्रॉब्लेम होईल. आणि समजा तुम्ही बोललात आणि तो प्रॉब्लेम झाला, की मग काय बोलणार? काय बोलणार? तो आला, बोलून गेला आणि झाला. समजलं की नाही? इव्हन तुमच्या सख्ख्या नात्यातलं जरी कोण असेल, तरी पण बोलायचं नाही. माझ्या बाबतीत काय की असंच झालंय. मी एकाचं प्रेडिक्शन केलं आणि ते खरं ठरलं. हम्म, आणि ते सगळ्यांना सांगतात आहे. मग मैत्रीण होती, माझ्या बरोबर शिकत होती. तिला सांगितलं हम्म, की तू जरा काळजी घे, आणि तिचं खरंच शुगरमुळं पायावरती गेलं पार. तिला म्हटलं काळजी घे, हा, तुझी दशा चालू आहे, खराब होईल तुझं पाय. पण म्हणजे हम्म. अभ्यास करणारे सुद्धा आपल्याला ब्लेम करतात. मग तेच आहे ना. म्हणून काय आहे की ज्योतिषशास्त्राचा पहिला नियम आहे की जर जातक समोरून आला विचारायला, तर तुम्ही काय करा, त्याला सांगा. ओके, पण स्वतःहून काय सांगण्याचा प्रयत्न करू नका. ओके, आणि तुम्ही जे काय कोणाला सांगाल, उपाय म्हणा किंवा सल्ला द्याल, त्याचे तुम्ही पैसे घ्या. फुकट कुठलीही गोष्ट कोणाला देऊ नका. ओके, जर तुम्ही फुकट कुठलीही गोष्ट कोणाला दिली, तर काय होणार? तुम्हाला त्रास होणार. ओके, म्हणजे तुमच्यावरती बॅकफायर होणार. ओके, ज्या निगेटिव्ह शक्ती असतात त्या काय बोलणार, या व्यक्तीला काय करायचं आहे. बरोबर की नाही? घेणं नाही देणं, आणि हा कशाला मध्ये पडतोय. आणि मग त्यापासून काय होतो,
तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होतो. ओके. त्यामुळे तुम्ही काय करायचंय की कधीही उगाच कोणालाही फुकट सल्ले किंवा उपाय देण्याच्या भानगडीत पडू नका. त्रास कोणाला होणार आहे? तुम्हालाच होणार आहे. समजलं? आता इथे आपण थोडक्यामध्ये म्हणजे लाल किताबची काही प्रेडिक्शन्स आहेत. थोडक्यामध्ये काही प्रेडिक्शन्स आहेत. तसं मी सांगितलं की प्रत्येक ग्रहाचं भावगत काय मिळतात आपल्याला, वेगवेगळी फळं मिळत असतात. बरोबर की नाही? तर त्यानुसार आपण 9 ग्रह आणि 12 हाऊसेस म्हणजे 108 ग्रहांचं काय प्रेडिक्शन करू शकतो. ओके. आणि त्याचे जे काही उपाय योजना आहेत ते आपण त्यांना सांगू शकतो. तर त्यातल्या थोडक्यात मी तुम्हाला काही अशा काय ग्रहांच्या भावामधली फळं आहेत ती इथे आता सांगणार आहे. ओके. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण त्यातल्या एक म्हणतात ना झलक तुम्हाला इथे मी देणार आहे. आता समजा तुमचं त्या भावामध्ये तसा ग्रह असेल आणि तुम्हाला फळ मिळत असेल तर तुम्ही सांगू शकता, हा बाबा मला असा अनुभव येतोय. ओके. तर समजा आपण लाल किताबमध्ये गुरुला फार महत्व दिलेलं आहे. कोणाला? गुरुला. ओके. आता इथे गुरुला फार महत्व दिलेलं आहे आणि लाल किताब प्रमाणे गुरु म्हणजे पहिला जो ग्रह आहे, म्हणजे आपण प्रेडिक्शन करायला गेलो लाल किताबमध्ये, तर पहिलं स्थान कोणाला दिलंय? तर त्यांनी गुरुला दिलेलं आहे. ओके. आणि गुरु म्हणजे कोण? तर आपण स्वतः. गुरु म्हणजे कोण? आपण स्वतः. ओके. म्हणजे आता इथे काय केलंय, प्रत्येक ग्रहाला कुठल्या ना कुठल्या नात्यासंबंधी किंवा व्यक्तीसंबंधी रिलेशन दिलेलं आहे. सूर्य म्हणजे आपले पिता. ओके. अशा प्रकारे त्यांनी काय केलेली नाती दिलेली आहे. बुध म्हणजे आपली मुलगी, मावशी, आत्या, काकी. ओके. मंगळ म्हणजे आपले भावंड. केतू म्हणजे मुलगा. शनी म्हणजे आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्ती. तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे, हे जे काही नातेसंबंधी आहेत, व्यक्ती आहेत, त्या आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. जसं गुरु म्हणजे आपण स्वतः. त्यानंतर गुरु म्हणजे आपल्या लंग्स. ओके. दम्याचा त्रास होतो. तो का होतो? तर गुरु खराब झाला असेल तर तुम्हाला दम्याचा त्रास होतो. का? तर गुरु म्हणजे आपल्या लंग्स आहेत, फुफ्फुस आहे. गुरु म्हणजे आपलं भाग्य. गुरु म्हणजे सोनं. गुरु म्हणजे आपण आपले जे काही गुरु मानतो ते पण त्याच्यामध्ये येतात. आपले शिक्षक येतात, आपले सल्लागार येतात, ब्राह्मण. ओके. किंवा आपली ईश्वरी शक्ती. जर तुमचा गुरु चांगला असेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या स्वरूपात मिळणार. जसं गुरु चतुर्थात चांगला आहे, प्रथमात चांगला आहे, बरोबर की नाही, नवमात चांगला आहे. तर अशा ठिकाणी गुरु असेल तर तुम्हाला तो काय करणार? चांगली फळं देणार. पंचमात पण चांगला आहे. त्यातल्या पंचम आणि नवमात काय चांगली फळं प्रत्येक ग्रह देण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. आता समजा तुमचा गुरु प्रथमात असेल. प्रथम म्हणजे काय? लग्नस्थान. ओके. गुरु समजा तुमचा प्रथमात असेल, पहिल्या भावात असेल, तर प्रथमातला गुरु मी तुम्हाला सांगितलं असेल की हा व्यक्ती कसा असतो? हुशार पण असतो. तो स्वतःचा व्यवसाय करू शकतो किंवा जिथे जाईल तिथे तो चांगल्या प्रकारे काम करतो. ओके. त्याचं म्हणजे एकूण विचार म्हणा, वागणं म्हणा, सिंगल असेल तर त्याचं आचरण पण चांगलं असते. ओके. पण गुरु जर प्रथमात असेल तर त्यांच्या घरामध्ये, त्या जातकाच्या घरामध्ये कोणाला ना कोणाला तरी मुतखड्याचा त्रास होतो. कशाचा?
मूतखड्याचा किंवा गॉल हे असेल ब्लॅडर, त्याचा त्रास होणं. ओके, तर गुरु प्रथमात कोणाचा असेल तर ते चेक करू शकतात अच्छा. की असं आपल्याला आपल्या घरामध्ये कोणी म्हणजे व्यक्ती आहे का. ये इकडे त्या ये घरात कोणी नसेल इकडे ये. जरा माईक बंद करा. तसंच गुरु प्रथमात असेल तर अशा व्यक्तींना, अशा जातकाला मुलगा पण पहिल्या म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे बायको पत्नी जर हे असेल, गरोज असेल, तर ह्या व्यक्तींना पहिला मुलगा होतो गुरु प्रथमात असेल तर. किंवा अशा व्यक्ती काय करतात, हातावरती हात ठेवून किंवा पायावरती पाय ठेवून बसतात. ह्या त्यांच्या सवयी आहेत. कोणाचा आहे का गुरु प्रथमात? आणखीन एक मी तुम्हाला सांगितलेलं, गुरु प्रथमात असेल तर 30 किंवा 35 नंतर ती व्यक्ती काय होते, जाड होते. काय होते? जाड होते, जाड, फॅट. ओके, पहिली बारीक असते पण नंतर मग अंगाने जाड होतात. आपल्यापैकी कोणाचा आहे का गुरु प्रथमात? कन्फर्मेशनसाठी, बाकी काय नाहीये. समजा द्वितीयत असेल तर द्वितीय स्थान पण गुरुसाठी चांगलं आहे. ओके, गुरु जर द्वितीयत असेल आणि त्यांचे समजा प्रेम संबंध असतील तर त्यांची प्रेयसी वयाने थोडी जास्त असते. किंवा लव्ह मॅरेज केलं तर पत्नी वयाने जास्त असणार. ओके, म्हणजे पत्नीचं वय पतीपेक्षा जास्त असते. यांना रात्री उशिरा झोप लागते. पैसा पण यांच्याकडे म्हणजे बचत त्यांची होत नाही, खर्च जास्त होतात. पैसा येतो पण खर्च होतो. आहे कोणाचा गुरु द्वितीयात? आता द्वितीय स्थान तसं पाहिलं तर शुक्राचं आहे आणि चंद्र तिथे उच्चीच आहे. गुरुचं ते पक्क घर पण आहे. ओके, आता इथे बघा, आपण ज्यावेळी प्रेडिक्शन करतो त्यावेळी महत्वाचं काय आहे, तर हा जो काही ग्रह आहे, ओके, तर या ग्रहाचं म्हणजे सिंगल असेल तर नो प्रॉब्लेम, पण जर युती असेल तर मग काय होते, प्रेडिक्शन बदल होतो. तसंच याच्यामध्ये काय आहे की लाल किताबमध्ये प्रत्येक ग्रहाला एक जड, जड म्हणजे काय, त्याचं मूळ, ओके, असते. मूळ म्हणजेच काय, तर ग्रह ज्या घरात बसलाय, समजा प्रथमात गुरु बसलाय तर त्याच्यापासून 9वं घर म्हणजे 9व स्थान हे त्याचं काय असते, मूळ, ज्याला लाल किताबमध्ये जड म्हणतात. काय म्हणतात? जड. आता काही वेळा तुम्ही बरेचशी लोक बोलतात की आमचा तर गुरु किंवा आमचा हा ग्रह चांगल्या ठिकाणी बसलाय किंवा उच्चीचा आहे. ओके, पण जर त्याचं मूळ जड जर चांगली नसेल किंवा तिथे कुठला ग्रह नसेल तर तो ग्रह काय होणार, वीक होणार. काय होणार? वीक, अशक्त होणार. समजलं ना? तर तुम्हाला म्हणजे आपण प्रेडिक्शन करताना ते पण पाहावं लागतं की समजा आता गुरु आहे, प्रथमात आहे, आणि समजा नवमात राहू असेल. काय असेल? नवमात राहू असेल तर गुरुचं मूळ काय होईल, जड काय होईल, चांगलं होईल की खराब होईल? काय होईल? पाया आहे गुरुचा, तो चांगला राहील, खराब होईल. खराब खराब होईल. होईल. बरोबर की नाही? मग गुरु तुम्हाला काय चांगली फळं देणार नाही. समजलं? म्हणजे हे पण आपल्याला बघावं लागते.
समजा सूर्य असेल, सूर्य हा काय गुरुचा मित्र आहे. मित्र. मग गुरु काय करेल, चांगली फळं देईल. ओके. तर मग गुरुची जड कोण आहे किंवा टक्कर, म्हणजे एक ग्रह दुसऱ्या ग्रहाला टक्कर देतो. ओके. तर गुरुपासून 8व्या घरात जो ग्रह असेल तो त्याला टक्कर देतो. आणि समजा टक्कर झाली की मग काय होणार आहे, टक्कर बसल्यावरती अपघात होणार. आणि अपघात झाला तर काय होतो, मार लागतो. तसं मग ग्रहाचं फळ पण काय होते, खराब होते. आता टक्कर देणारा ग्रह कोणी असून दे, त्याचा मित्र असून दे किंवा शत्रू असून दे, समजा टक्कर झाली की काय होणार, मार तर बसणारच. बरोबर की नाही? म्हणजे आपण समजा ड्रायव्हिंग करत असताना आपण बरोबर नियमाने चालवतोय, पण पाठून येऊन जर कोणी आपल्याला टक्कर दिली तर काय होणार आहे, आपल्याला इजा तर होणारच. बरोबर की नाही? आता समजा हो, हो. योगायोगाने मागून ज्या गाडीने टक्कर दिलेली आहे ती आपण, म्हणजे तो चालवणारा आपला मित्रच आहे. ओके, चांगला मित्र आहे. पण काहीतरी झालं, त्याचा काही गाडीवरचा ताबा सुटला, त्याने येऊन ठोकला आपल्याला. ओके, मग तो मित्र आहे म्हणून आपल्याला लागणार नाही असं होईल का? नाही, आपल्याला लागणार. तसंच त्याला पण लागणार. बरोबर की नाही? तर हे पण फॅक्टर आपल्याला तिथे लाल किताबमध्ये बघावे लागतात की या ग्रहाची जड काय आहे किंवा त्याला कोणाची टक्कर बसते का. ओके. तसं जर होत असेल तर मग काय होते, तो ग्रह चांगला असून पण काय करतो, आपल्याला चांगली फळं देत नाही. ओके. पण ओव्हरऑल हे जे काय आपण सांगतोय त्याच्यामधले रिझल्ट आपल्याला मिळणार, ते तर तुम्हाला फळं ते देतातच. ओके. आता समजा तृतीयात तुमचा गुरु असेल. ओके. तृतीयात काय तुमचा गुरु असेल तर अशा लोकांच्या घरामध्ये छत्री वगैरे तुटलेली असते, तुटकी छत्री त्यांच्या घरामध्ये असते. कोणाचा आहे का गुरु? गुरु कोणाच्या तृतीयामध्ये आहे आणि घरात तुटकी छत्री आहे असं कोणी आहे का? नो, कोणाच्याच नाही. ठीक आहे. किंवा त्यांचा जो बिछाना असतो झोपण्याचा तो तरी खराब असतो किंवा त्याला कधीतरी असं आग लागणं वगैरे असे प्रकार झालेले असतात बिछाण्याला. आता तृतीयामध्ये गुरुचं आपण फळ पाहिलं, चतुर्थामध्ये जर असेल गुरु तर असा जातक एकदम मातृप्रेमी असतो. मातृप्रेमी म्हणजे आईवरती एवढं प्रेम करणारा असतो की आईच्या शब्दाच्या बाहेर तो कधी जात नाही. लग्नानंतर पण नाही. लग्नानंतर आपण काय बोलतो, बायकोच्या सांगण्याने वागतो पुरुष. पण हा लग्न झाला तरी पण काय करतो, आईच्या सांगण्यानेच वागणार. आई कोणाच्या चतुर्थात गुरु? अरे आज कोणाच्याच काय नाही, पहिल्या दोन ह्याच्यामध्ये इथे आहे तिथे आहे, प्रत्येक जण सांगत होतं. माझं तृतीयच होतं सर, तर मला माईक चालू होईना माझा, म्हणून बोलता नाही आलं. हा. मग काय तुटकी छत्री वगैरे काय आहे का? छत्र्या तुटतातच आमच्याकडे, टिकतच नाहीत. हम्म. तर माझ्या प्रथमात गुरु आणि केतूची युती आहे आणि नवमात चंद्र आहे. ओके. तर त्याचा इफेक्ट कसा होईल, आता तुम्ही म्हणाल जसं नवमात त्याचं जड असतं ते. मग तुम्ही अध्यात्माकडे जास्त झुकतात, अध्यात्माची आवड असते. आणि ते जे म्हणाला तसं तो केतू त्याचा केलाय, त्याच्यामुळे ते एक वाईट फळ मिळणार नाही असं. हम्म. गुरु केतूची एवढा युती आहे हा प्रथम गुरु भाव. केतू हे आहे. समजा गुरु खराब झाला तर केतू पण खराब होतं. केलाय ना. बरोबर. ओके. त्यामुळे एवढं पण
तुमचा काय झाला, सप्तमात राहू आला ना, हो मग विवाह सुखात प्रॉब्लेम होतो. बरोबर. हा, ठीक आहे. तृतीयेत केतू आल्यावर होतं ना असं. आता ते पुढे बघायचं, हॅलो, ते पुढे बघायचं. आता आपण सध्या गुरुचाच विचार करतोय. गुरुचा. तृतीयात केतू निश्चितचा होतो. आता समजा पंचमात असेल गुरु, पंचम स्थान म्हणजे आपल्या पारंपरिक प्रमाणे किंवा लाल किताप्रमाणे शिक्षणाचं आहे. ओके. केपी प्रमाणे चतुर्थात गुरु असेल तर तो शिक्षणासाठी चांगला आहे. ओके. आणि पारंपरिक किंवा लाल किताप्रमाणे आपल्या पंचमातला गुरु काय आहे, चांगला आहे शिक्षणासाठी, उच्च शिक्षण चांगलं. घेतात. इव्हन तो ती व्यक्ती एक तर ती स्वतः शिक्षिका असते किंवा ती घरामध्ये आपले शिकवणी वर्ग चालवतो. एक तर शिक्षक असेल किंवा ती घरामध्ये क्लासेस घेणारी असते. त्या लोकांचे दात पिवळे असतात. काय असतात, दात पिवळे. म्हणजे जर तुमच्या घरी कोणी असा किंवा मित्र कोणी ओळखीचा असेल, त्याचे दात पिवळे दिसले तर तुम्ही त्याला सरळ विचारू शकता की तुझा कुंडलीत गुरु चतुर्थात आहे का. पंचम. पंचमातला गुरु, त्यांच्याकडे पण सोनं एवढं टिकत नाही. सोनं टिकत नाही, हरवलं जाते, चोरीला जाते, काही. समजलं. पण शिक्षण चांगलं होते, शिक्षणाची आवड असते. कोण आहे का तुमच्या वेळी, कोणा या पंचमात त्याचं पंच कोणाचा गुरु आणि माझ्या ह्याच्यात आहे. गुरु आणि चंद्र पण पंचमात आहे. गुरु. चांगलं आहे पंचमात ना. गुरु. आ? गुरु पंचमात आहे, चांगलं आहे ना. हो, पण शिक्षण असं जेमतेम होतं, म्हणजे हे नाही, आता फेल तुम्हाला नाही एक कधी. सांगतो, शिक्षण म्हणजे अकॅडमिकच नाही, तो ज्या क्षेत्रामध्ये काम करेल हा त्याच्याबद्दल त्याच्यात त्याला चांगली माहिती असणार. हा, हा बरोबर. समजलं ना. आता आपण काय झालंय, आपल्या माइंडमध्ये एकच बसलेलं आहे की शिक्षण म्हणजे अकॅडमिक. असं नाही, तो ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्यातलं हा शिक्षण तो त्या एकदम परफेक्ट, मग त्याचा कोण हात धरू करता. शकणार नाही. हा हा समजलं. हा, हो, तर ते तुम्ही लक्षात घ्या. बर बर. हा, म्हणजे आता तो काय करतो, आता त्याने ITI ला ऍडमिशन घेतली, 12वी कॉमर्स झाला. चला ठीक आहे. हा, तर तो त्या क्षेत्रामध्ये चांगलं काय करणार, प्रगती करणार. ओके. हो ना. त्यानंतर षष्ठात गुरु असेल तर हॅलो, हा, हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय येतोय. माझ्या तृतीयात गुरु वक्री आहे. हा, अष्टमात शनी राहू युती आहे, आपला शनी सूर्य युती आहे. हा हा, तर काय, तर शनी सूर्य युती असेल तर तुम्हाला म्हणजे आपल्याला पित्याचं सुख चांगलं मिळत नाही एवढं अष्टमात. अष्टमात. ओके. ओके. आणि आपल्याला पायांची दुखणी, कमरेखालचा भाग, हा सगळा त्याच्यामध्ये येणार. ओके. आणि हृदयाशी संबंधित आजार. ओके. आणि थोडं आपल्या पर्सनॅलिटी पण थोडस मार्केटमध्ये म्हणतात ना, वर खाली असते. नाही, ती पूर्वी होती, आता काय नाही. हा, मग काय ग्रहांचा इफेक्ट संपला. तर जसं आता ग्रहांची लाल किताबप्रमाणे 60 नंतर तुम्ही सांगतात की मुलाची कुंडली बघायची. एखाद्या मुलं नसतील तर काय करायचं? नाही, 60 नंतर मुलाची नाही. हो, नाही म्हटलंय आता युजली म्हटलं जातं की लाल किताब मध्ये 60 नंतर मुलाच्या कुंडलीवरनं बघायचं.
नाही 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 आता मला माहित नाही, मी नाही, मी ऐकलं पण नाही होतं ऐकलंय. तसं म्हणून. फक्त इथे लहान मुलं असतील, ओके, तर त्यांची कुंडली आहे ना, ती 12 वर्षापर्यंतच्या मुलांची कुंडली आहे. तर त्या पहिल्या वर्षाचं असेल तर ह्या ग्रहाचं वरनं त्याचं प्रेडिक्शन करा, दुसरं असेल तर ह्या, असं आहे. 12 वर्षापर्यंतच्या मुलांच्या कुंडली बघण्याची पद्धत वेगळी आहे. बाकी मग जे काही इन जनरल तुमचं वर्ष कुंडली असेल किंवा तुमची जी काय लाल किताबची कुंडली आपण बनवतो त्याच्यावरनं तुम्ही प्रेडिक्शन करा. 60 वर्ष काय 70 वर्षाची झाला तरी पण तेच आहे. मग असं म्हणजे आता म्हणतात की 13व्या 14व्या आणि 15व्या वर्षी राहूची राहूचा अंमल असतो. 16व्या कोणावर? वर्षी गुरुचा, हा 16व्या हा वर्षी हा गुरुचा, 17, 18, 19 केतूचा. हम्म. आता आता हे खरं आता खोटं इथे माहित नाही मला, कारण मला लाल आता मी किताब काही येत नाही. नाही नाही आता तुम्हाला त्या दिवशी मी ग्रहांची वया पण सांगितली की कुठला ग्रह तुम्हाला केव्हा फळ देतो. ओके, हम्म. त्यानुसार पण केतू समजा 48 आहे, तर 48व्या वर्षी तो तुम्हाला फळ देईल, प्लस 48चा हाफ केलं 24, 24, 12, किंवा राहू आहे 42 आहे, ओके, 42चा हाफ केलं 21. 21. अशा पद्धतीने ते फळं तुम्हाला द्यायला सुरुवात करतात, किंवा मंगळ असेल तर 28. ओके, तर त्या पद्धतीने ते फळ देतात तुम्हाला. ओके, तर मग पण शनी राहू युती, आपलं शनी सूर्य युती अष्टमात हम्म, म्हणजे मंगळ बद झाला का? हा, मंगळबत झाला. मग त्याला मंगळ बदचा उपाय केल्याने फायदा होणार का हा, नाही फायदा होणार? झाला. 800 गोळ्या तुम्ही काय करू शकता, पिंपळाच्या झाडाखाली ठेवायच्या, ज्याला पार नसेल अशा मुळांच्या मुळांच्या इथे. दुसरा काहीच उपाय नाही. दुसरा एवढा काय इफेक्टिव्ह असं उपाय नाहीये. किंवा मग ओके. मंगलबद म्हटलं की मग तुम्ही काय करू शकता, तर मडक्यामध्ये मध भरून त्याच्यावरती लाल फडका बांधून ते विराण्या किंवा सुमसान ठिकाणी पुरू शकता. आता 73 वर्ष झाली साहेब, आता काय मंगळ काय करणार, मग शनी काय करणार, सूर्य काय करणार? तर ते तसं तुम्ही करू शकता. नाहीतर मग सूर्याला अर्घ्य देणं. अच्छा, ओके. त्यातल्यात शनी अष्टमात चांगला आहे कम्पेअर टू सूर्य, शनी आणि मंगळ. ओके. ओके, मग तुम्ही सूर्याला बाहेर काढा तिथून, सूर्याला अर्घ्य तो देऊ कसा शकता. कसा ओके, काढायचा? एक तर सूर्याला अर्घ्य देऊन, किंवा तुम्ही हा, गळ्यामध्ये सूर्य प्रतिमा घालून. ओके. ओके, किंवा लाल टीका लावून. ओके, म्हणजे कुंकू समजलं ना? लावलं तर चालतं. हा, चालेल. ओके. समजलं ना? आता षष्टात तुमचा गुरु असेल तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, हृदयाचा आजार होतो, सोनं टिकत नाही, ओके, त्यामुळे त्यांनी आपली स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. षष्टात गुरु चांगला फळ देत नाही. सोनं गहाण ठेवणं, हरवणं. ओके, तसंच षष्टात जर गुरु असेल तर असा जातक आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये काम करत नाही, किंवा वडिलांबरोबर काम करत नाही, तो त्यांच्यापासून वेगळा होऊन काम करतो. वय वर्ष 34 नंतर किंवा 35 नंतर. पण उद्योगधंदा करताना पण खूप सांभाळून त्यांना करावा लागतो. आता गुरु जर तुमचा चांगला फळ देत नसेल तर एक कॉमन उपाय काय आहे, तर हळदीची हळकुंड गुरुवारच्या दिवशी कुठल्याही मंदिरात नेऊन ठेवायची. आता समजा षष्टात गुरु चांगलं फळ देत नाही, तर तुम्ही 6 हळकुंड गुरुवारच्या दिवशी कुठल्याही मंदिरात नेऊन ठेवा. आता गुरुची वेळ काय,
हे तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेस जा किंवा सूर्यास्ताच्या आधी गेलात ते पण चालेल. समजा ते नसेल करायचं तर 600 ग्रॅम चणा डाळ. ओके, 600 ग्रॅम चणा डाळ घेऊन तुम्ही मंदिरात अर्पण करून येऊ शकता. असं किती 7 गुरुवार. तुम्ही करू शकता. सगळ्यात स्वस्त उपाय कुठला आहे? हळकुंडाचा. कारण की चणा डाळ पण आता खूप महाग झालेली आहे. आता ही हळकुंड घ्याल ती पण अख्खी, म्हणजे तुटलेली नाही पाहिजे, भग्न नाही पाहिजे. समजलं? किंवा ते पण तुम्हाला जमत नसेल तर एक पिवळा धागा घ्यायचा, सुती, आणि तो उजव्या हातात घालायचा, उजव्या हातामध्ये बांधायचा. पिवळा धागा का? हम्म. सर हे कॉमनचे उपाय आहेत की षष्टातल्या गुरुसाठी आहे? कॉमन मध्ये पिवळा धागा. पिवळा धागा ना? हम्म. आणि हळकुंड पण कॉमन आहे, पण मग तो कुठल्या घरात आहे त्यानुसार ती तुम्हाला अर्पण करावी लागतात. समजलं ना? त्याप्रमाणे संख्या कमी जास्त करायची. हम्म. जसं गोळ्यांचं सांगितलं, 1 ते 6 हाऊसेसमध्ये कुठे मंगल बस झाला असेल तर 1200 गोळ्या, हो. आणि त्यापुढे मग हाऊस वाईज. 7वे असेल तर 700, 8वे असेल तर 800. समजा सप्तमात तुमचा गुरु असेल तर तुम्हाला दम्याचा त्रास होतो. तसंच तुम्ही लोकांनी कुठे मंदिर बनत असेल तर तिथे मदत करायची नाही, किंवा मंदिर घराबाहेर बनवू नये. तर बनवलं, मदत केली तर तुम्हाला जीवनामध्ये अडचणी येणार. पित्याला पण दम्याचा त्रास असू शकतो. तसंच सप्तमात गुरु असेल तर तुमच्याकडे आपण वजन वगैरे करतो ना, वजन करायचा काटा म्हणा किंवा वेइंग मशीन म्हणा, ती पण तुमच्या घरामध्ये असू शकते. वैवाहिक सुखात पण थोड्या अडचणी येतात सप्तमात गुरु असेल तर. सप्तम स्थान तसं पाहिलं तर राहू तिथे चांगला आहे, नैऋत्य दिशा आहे. त्यामुळे गुरु तिथे चांगला एवढा फळ देत नाही. त्यानंतर अष्टम भाव. अष्टमात जर गुरु असेल तर असा माणूस एकदम सस्पेशियस असतो. म्हणजे तो आपल्याबद्दल कोणाला काय जाणून देतच नाही. सिक्रेट व्यक्तिमत्व असते, सिक्रेटिव्ह, गुड. मग त्याचा काय आपण अंदाज लावू शकत नाही की हा माणूस काय असेल, कसा असेल, काय करतोय. अष्टमात जर गुरु असेल तर. पण तेवढाच तो घाबरट पण असतो अष्टमात गुरु असेल तर.
शिक्षणात पण अडचणी येतात. कोणाचा आहे अष्टमात गुरु? अष्टम म्हणजे काय? स्मशानस्थान. आता याच्यासाठी उपाय काय? अष्टमातला गुरु असेल तर गुरुवारच्या दिवशी एक पिंपळाचं रोपटं घेऊन स्मशानात जाऊन लावायचं. हा दर वर्षी तुम्हाला उपाय करावा लागतो एकदाच. नवीन वर्ष सुरू झालं तुमचं, म्हणजे वाढदिवस झाला की जो येणारा पहिला गुरुवार असेल किंवा त्या महिन्याभरामध्ये तुम्ही जाऊन काय करायचंय? पिंपळाचं वृक्ष स्मशानात जाऊन लावायचं आहे. उपाय विचित्र आहे. पिंपळ म्हणजे इथे गुरुचं त्याला प्रतीक दिलेलं आहे. म्हणजे एक गुरु तिथे लावायचा आणि आपला गुरु बाहेर काढायचा. जसं मी चंद्राचं तुम्हाला सांगितलेलं. समजलं? अष्टमात गुरु असेल तर हा सगळ्यात इफेक्टिव्ह काय आहे? उपाय आहे. कारण की या लोकांना खूप त्रास होत असतो. कोणाचे आहेत? येस ऑर नो? कोणाचे आहे का? आता सगळेजण घाबरायला लागले सांगायला आहे की नाही. लगेच सांगता येत असं नाही सर, पत्रिका काही तोंडपाठ नाही येत ना, समोर नाही येत. कसं? असं थोडीच समोर आहे. ठेवलेलं नाहीये ते, प्रत्येक वेळेस काढून ठेवायची. शोधायला लागतं, याची पडायची त्याची काय काढायची. सर? काय सर? अष्टमात गुरु कोणाचा माझ्याकडे आहे का? आवाज गेला होता. अष्टमात गुरु कोणाचा आहे का? माझ्या नसेल पुतण्याचा तर आहे. हा, मग त्याला उपाय द्या. ओके. पुतण्याला तुम्ही चांगले ओळखता, पण तो तुम्हाला त्याच्याबद्दल एवढी माहिती देणार नाही स्वतःबद्दल. समजलं? त्यानंतर नवमात जर गुरु असेल, हा बोला. मला ऐकायला नवमात मिळालं मगाशी अष्टमातला आता गुरु. समजलं ना? अष्टमातला गुरुला मी उपाय दिलेला आहे, तो करा. पिंपळाचं झाड स्मशानात जाऊन लावा गुरुवारच्या दिवशी. ओके. त्यानंतर नवमात गुरु असेल तर अशा लोकांच्या घरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्यांचा जो देवघर असतो ना, तो त्यांनी असं कोपऱ्यात लावलेला असतो. म्हणजे 2 भिंतींचा जो असा कोण असतो ना, तिथे त्यांचं देवघर असते. त्यानंतर हे लोक काय करतात? घरामध्ये एक मातीचं पैसे साठवण्याचं भांड असते ना, गुल्लक, त्याच्यामध्ये ते पैसे साठवतात. त्यांना पैसे साठवण्याची आवड असते. नवमातला गुरु हा चांगली फळं देतो. गुरु तिथे चांगला आहे, कारण तो स्वस्थानामध्ये आहे. फक्त त्याने काय करायचंय? मंदिर कोपऱ्यामध्ये बनवायचं नाही किंवा ठेवायचं नाही. ते पूर्व भिंतीवरती आणायचं आहे. त्यानंतर दशमात जर तुमचा गुरु असेल, दशम हे कर्मस्थान आहे. पण काय होते माहितीये? दशमात जर गुरु असेल तर अशी लोक काय करतात? आपला जास्त वेळ कर्मात न घालवता ईश्वर सेवेमध्ये जास्त लीन होतात. इव्हन महिलांच्या पत्रिकेमध्ये जर गुरु दशमात असेल तर त्या पण जास्त करून काय होते? देवधर्माकडे वळलेले असतात. पूजा अर्चा जास्त करणार, नवऱ्याकडे लक्ष कमी असणार, आणि त्यामुळे त्यांच्यात वाद होतात. बरोबर आहे सर, होतंय. माझा दशमत गुरु आहे. मग आता काय? आता तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे.
मग आता तुम्हाला समजलं मी काय करायचं ते. एकदा अशी झालेली लेडी झालेल्या दशमामध्ये गुरु होता. मी म्हणलं काय हो नवऱ्याकडे कमी लक्ष देता, पूजा अर्चा जास्त करता. खरं म्हणजे ती बाई एकदम उडाली. असं कसं तुम्हाला कसं समजलं? म्हटलं आता आहे तुमच्या कुंडलीमध्ये योग आहे. ओके. मग काय होते माहितीये, वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. ओके. होय. दशमतला गुरु हे लाल किताब सांगते. ओके. किंवा यांच्याकडे समजा यांचं स्वतःचं घर असेल किंवा जिथे कुठे राहत असतील तर यांच्या भिंतीला ना पिंपळाचं झाड आलेलं असतं. आलेलं आहे. पिताकडे पोकळीच्या घराच्या पण आलेले आहे. आलेलं आहे ना. स्वतः हो. ओके. फ्लॅट वगैरे असेल तर फ्लॅटच्या भिंतीला किंवा खिडकीला येते. हा. आणि वडिलांशी जास्त पटत नाही, कारण की शनीचं घर आहे. शनीच्या हो. घरात गुरु चांगला नाही. ओके. मुलांशी कधीच पटलं नाही. आणि यांनी जरी चांगलं काम केलं ना तरी पण यांना लोक नावं ठेवणार. करेक्ट. ओके. म्हणजे नेकी केली तरी पण बदनामी. बघा दशमतला गुरु आपण होतो कर्मस्थान, कर्मामध्ये माझ्या गुरु आलाय, खूप चांगला आहे. उलट कर्मामध्ये तुम्हाला तो काय करतोय, खराब फळं देतोय. ओके. हो. म्हणजे असे लाल किताब तुम्हाला काय तुमच्याशी बोलते जातक आल्यावरती, हे असं असं आहे, असं असं विचारा. ओके. समजा 11व्या भावात असेल तर 11व्या भावात पण एवढा काय म्हणजे गुरु चांगली फळं देत नाही. ओके. 11व्या भावात जर तुमचा गुरु असेल तर तुम्हाला श्वासाचा किंवा दम्याचा त्रास होणार, आजार. तसंच ह्यांची जी मुलं असतात ती पण काय कामधंदा करत नाहीत. काय शनी मुलं पण एवढी काम असेल तर काय काय हॅलो शनी बरोबर असेल तर शनी बरोबर 11व्या घरात. मग गुरुचा उपाय करायचा. शनीला 11व्या घरामध्ये ठेवायचा. शनीचंच 11वं घर आहे ना. मग काय होते, 99च्या कुंडलीमध्ये 99 सालच्या कुंडलीमध्ये भरपूर ठिकाणी गुरु शनी एकत्र हा ते काय आता बघा, नव- शनी 1 वर्ष 2.5 वर्ष एका राशीमध्ये असतो जन्मलेला. आणि गुरु 1 वर्ष असतो. त्यामुळे वर्षभरामध्ये जेवढी जातकं जन्माला येतील ते कुठल्या ना कुठल्या घरामध्ये ती युती असणारच. समजलं. मग त्या घरानुसार त्यांना काय मिळणार, फळ मिळणार. तर आता इथे जातक ज्या वेळी घराच्या बाहेर पडतो ना त्यावेळी त्याला मृतदेह तरी दिसतोच. ओके. समजा 11व्या घरामध्ये गुरु असेल तर दम्याचा त्रास होतो. 2 मुलं काही कामाची नसतात. 3 काय होणार आहे, त्यांना घराच्या बाहेर पडल्यावरती मृतदेह दिसणं किंवा अंत्ययात्रा दिसणं, असे इन्सिडेंट यांच्या बाबतीत घडत असतात. समजलं. तर यांनी पण दशमातला म्हणा 11व्या स्थानातला म्हणा गुरुचा उपाय करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला सांगितलेलं आहे चण्याची डाळ किंवा हळकुंडाचा उपाय तुम्ही करू शकता गुरुवारच्या दिवशी. ओके. त्यानंतर 12व्या भावाचं इथे तुमचं किती हळकुंडा घ्यायची? इथे किती हळकुंडा घ्यायची? जे हाऊस आहेत त्या हाऊस प्रमाणे सांगितले ना मी. ओके. त्यानंतर 12व्या घरात असेल तर 12वं घर हे स्वतःचं घर आहे गुरुचं. समजलं ना. तर 12व्या घरात जर कोणाचा गुरु असेल तर त्यांच्या घरामध्ये ना पोळ्याची जाळी भरपूर असतात, पोळाष्टक.
आणि उगाच विनाकारण खर्च करणारे असतात ही लोक. बाराव्या घरात कोणाचा गुरु आहे का? असेल तर चेक करा. काय असतात? कोळ्याची जाळी झालेली असतात, विनाकारण खर्च होत असतात, माणूस हैराण झालेला असतो. समजलं? तर ही झाली आपली शॉर्ट मध्ये. अजून पण बरीचशी लक्षणं आहेत, पण मी तुम्हाला एक झलक म्हणून ते दाखवतोय किंवा सांगतोय गुरुच्या बाबतीत. तर त्यात गुरु ही झाली आहे बरोबर राहू तर 9व्या स्थानात. चांडाळ योग झाला. हो हो ना, मग त्याच्यामुळे ते त्रास होतोय का तिला? सारखे ते कोणाला? सुनेचे आमच्या ऍक्सिडेंट होतात, आजारी पडती. आणि ते हा. तुम्ही 8व्या घराचं सांगितलं ते अगदी बरोबर आहे. गुरुपासून 8व्या घरात त्यावेळी तिचा ऍक्सिडेंट झाला. शनी होता, शनी. ओके. हम्म. शनी आणि केतू एकत्र असतील तर अंगभंग होतो. अंगभंग योग. होय का? म्हणजे कापणं. केतू म्हणजे कापणं. हा. समजलं? ते तुम्ही मातीच्या भांड्यात पैसे साठवतात ते ते काही नाही ती करत, पण काय फक्त मंदिरातच सांगितलं ना? 9व्या घरात. पण 9व्या घरात नाही, दशमात असेल तर पूजा अर्चनेकडे जास्त लक्ष राहते. 9व्या घराचं फक्त कोपऱ्यात मंदिर ठेवू नये. हा. पण आता ते घर कोणाच्या नावावरती आहे ते पण बघावं लागते. समजलं? घर नाही येत नावावर. मध्ये गुरु सोबत चंद्र असेल सर तर गुरु आणि चंद्र मित्र आहेत. चांगलं आहे. समजलं? आता इथे बघा, लक्षात घ्या की जर त्यांचे मित्र एकत्र असतील तर ते एकमेकांना सहाय्य करतात, पण शत्रू असतील तर काय करणार? बरबाद करतात एकमेकांना. मग त्यांची दूषित फळं तुम्हाला मिळायला सुरुवात होते. समजलं ना? मग तुम्ही काय करायचं की समजा ती युती आहे, ती कुठल्या घरामध्ये आहे, मग त्या घरामध्ये त्या दोघां ग्रहांपैकी कुठला ग्रह चांगला आहे आणि कुठला खराब आहे ते बघायचं. जो खराब असेल त्याला आपण काय करतो? वेगळं करतो. समजलं ना? आता समजा नवमात गुरु राहू एकत्र आहेत, बरोबर की नाही? तर गुरु चांगला आहे, नवमामध्ये स्वग्रहीचा आहे. मग राहूला आपण तिथून बाजूला काढायचं. समजलं? राहूला तिथून बाजूला काढायचं. मग राहूच्या रेमेडी करायच्या, गुरुची रेमेडी करायची गरज नाही. जसा अष्टमात असेल तर आपण काय सांगितलं की तुम्ही आपल्या शिष्याची वीट असते ती तुम्ही विसर्जित करू शकता. समजलं ना? तर असे उपाय आपण त्यासाठी करतो. किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये फ्लश करू शकता. कशाच्या? लसणाच्या पाकळ्या. प्रश्नाच्या पाकळ्या. तुमचं भाग्यस्थान खराब झालं ना नवमात आल्यामुळे. राहू आणि गुरु चांडाळ योग तयार झाला. खराब झालं तेच तिच्यात खूप अडचणी येत आहेत. नोकरी, शारीरिक अडचणी सगळ्या येतात. सगळ्या येतात. ठीक आहे. आता आपण अजून एक ग्रह बघू. ओके. आता आपण सूर्य पाहू. सूर्य. आता सूर्य हा प्रथम भावामध्ये काय? उच्चीच आहे. आता मी राशी वगैरे आपण काहीच बघत नाही. सूर्य फक्त प्रथमात आहे तर तो काय आहे? उच्चीच आहे. बरोबर की नाही? पण जर प्रथमात सूर्य असेल तर तो राजा झाला, सिंहासनावरती आरूढ आहे. बरोबर की नाही? मग अशा व्यक्ती थोड्या रागीट असतात, क्रोधी असतात, राग पटकन येतो. ओके. आणि प्रथमात सूर्य असेल तर सप्तमावरती काय पडते? दृष्टी त्याची पडते. सप्तम स्थान हे पत्नीचं स्थान आहे. त्यामुळे पत्नीला याचा त्रास जास्त भोगावा लागतो.
सूर्य प्रथमच असेल तर काय, त्या जातकापेक्षा त्या पत्नीला त्याच्यामुळे जास्त त्रास होतो. समजा पत्नीचे असेल तर पतीला जास्त त्रास होणार. कोणाच्या आहे का सूर्य प्रथमात? माझा माझ्या मुलाच्या आहे सर. माझा आहे सर. आहे. राग येतो का? राग येतो ना. ओके. तर प्रथमातला सूर्य चांगली फळं देतो तुम्हाला, गव्हर्नमेंट कामामध्ये वगैरे चांगलं यश पण देईल. ओके. किंवा सरकारशी संबंधित तुमची कामं पण पटकन होतील. पण काय होईल, तुमच्या जोडीदाराला त्याचा त्रास सहन करावा लागेल. हा माझ्यात आहे बाबा, केतून सूर्य आहे. त्यामुळे जरा राग ओके. येतो मग. त्यानंतर केतू आला म्हणजे ग्रहण योग झालं. होय ओके. का? अगं बाई. सूर्याची शक्ती गेली सगळी, इम्युनिटी पॉवर कमी होते. होय का? हा मग त्याच्यामुळे आजारी पण पडते. इम्युनिटी पॉवर तुमची पाया कमी झाली. सूर्य म्हणजे आपल्या इम्युनिटी पॉवर कोणामध्ये? सूर्यामुळे आपल्यामध्ये निर्माण होते. ओके. सूर्य हा काय आहे? प्राणदायी ग्रह आहे ना, आपल्यामध्ये ऊर्जा हा देतो. शक्ती आणि देत केतू ते. किंवा राहू आला की मग तुमची इम्युनिटी पॉवर संपली. आजारपणा. ओके. आजारपण समाजामध्ये चालूच आहेत. समाजामध्ये प्रतिष्ठा कमी करून टाकतो. बरोबर आहे. ओके. त्यानंतर समजा द्वितीयात तुमचं काय असेल, आता तुम्ही काय करणार? सूर्य आणि केतू प्रथमात आहे. सूर्य प्रथमात चांगला आहे, केतूला बाजूला काढायचं आहे. मग गुरुवारच्या दिवशी जाऊन काय करायची? काळी आणि सफेद मिक्स कलरची ब्लँकेट हा मंदिरात अर्पण करून या. 7 गुरुवार तुम्ही करा. चालेल. समजलं ना? दरवर्षी करायचा. हो ओके. हो हो. त्यानंतर द्वितीयात असेल सूर्य तुमचा, तर द्वितीयामध्ये असेल तर पत्नीबरोबर वाद होतात. किंवा तुमचा भाऊ असेल तर भावाचा ना घटस्फोट वगैरे झालेला असतो. पत्नीबरोबर वाद, किंवा तुमच्या भावाचा काय वैवाहिक जीवन खराब झालेलं असते, घटस्फोट झालेला असतो. पैसा चांगला येतो. द्वितीय स्थान तसं सूर्यासाठी चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण ते चंद्राचं आहे उच्च स्थान. तर पत्नीबरोबर इथे जास्त पटत नाही. तृतीय भावात समजा सूर्य असेल तर तृतीय भावामध्ये जर सूर्य असेल तर मामाच्या घरची परिस्थिती चांगली नसते. आणि यांच्या घरी दिवसा चोरी होतात. सूर्य तृतीयात कोणाचा असेल तर यांच्या घरात दिवसा चोरी झालेली असते. आहे कोणाच्या तृतीयात तर ऐका ना, सूर्य? हे हा, लॉजिकली जरा सांगा ना, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात कसं ठेवणार आम्ही? त्या लिहून काढाव्या लागतात. आणि लॉजिकली आता पत्रिका सांगायला आहे गेलो की तर वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. ओके. आता तृतीय भाव हा बुधाचा भाव आहे, समजलं ना? त्याच्यामध्ये सूर्य आलेला आहे. घर कोणाचं आहे? जमीन कोणाची आहे? बुधाची. ओके. त्यानंतर तिथे उच्चीचा कोण आहे? राहू आहे. ओके. आणि तृतीय भावात तिथे तो सूर्य आलाय. त्यामुळे मग अशा घटना घडतात. राहू आणि बुध सूर्याचे काही एवढे चांगले मित्र नाहीये.
त्यानंतर समजा चतुर्थ भाव. चतुर्थात जर गुरु असेल तर सूर्य असेल तर अशा लोकांना गोड पदार्थ खाण्याची आवड असते. तसंच यांचं चारित्र्य पण सोज्वळ असते, कारण की तो मातृकारक चंद्राच्या घरामध्ये गेलाय. चंद्र त्याचा मित्र आहे आणि गुरु पण मित्र आहे. गुरु तिथे उच्चीच आहे. त्यामुळे चतुर्थात जर सूर्य असेल तर अशी लोक गोड खाण्यामध्ये त्यांना आवड असते. आणि चारित्र्य त्यांचं, एक मिनिट, तर चतुर्थामध्ये सूर्य चांगला आहे. त्यानंतर पंचमात. पंचमात कोणाचं आहे? घर कोणाचं आहे? जमीन कोणाची आहे? सूर्याचीच. तर पंचमामधला पण सूर्य स्वग्रहीचा सूर्य. ओके. पण पंचमात सूर्य असल्यावरती बऱ्याच वेळा पोटाचे त्रास होतात. यांच्या घरामध्ये तुम्हाला धार्मिक पुस्तकं भरपूर प्रमाणात मिळतील, पण त्याचं वाचन होत नाही. पंचमात कोणाचा आहे? सूर्य. माझ्या आहे सर. धार्मिक पुस्तकं आहेत पण त्याचं लक्ष वाचन आहे होत नाही, माझ्या. पोटाचे त्रास होतात. हो. हम्म. षष्ठात असेल रोगस्थानामध्ये तर जो जातक असेल त्याच्या हाताला किंवा पायाला भाजलेल्याच्या खुणा असतात. म्हणजे कधी ना कधी ते भाजलेले असतात त्यांच्या हाताला किंवा पायाला, त्यामुळे इजा झालेली असते आणि त्याची जखम त्यांच्या पायाला असते. षष्ठात आहे कोणाचा? सूर्य. समजा तसा नसेल तर त्यांच्या जन्म आहे तो त्यांच्या आईच्या घरी, म्हणजे माहेरी झालेला असतो, मामाच्या घरी. बाळंतपण, समजा पहिलं बाळंतपण आहे, चला माहेरी झालंय, मी त्यांच्या मामाच्या घरी झालंय. किंवा त्यांचा बाळंतपणाचा म्हणजे जातक जन्माला आला त्याचा सर्व खर्च त्याच्या आईच्या घरच्यांनी केलेला असतो. आहे कोणाचा षष्ठामध्ये? सूर्य. सूर्य षष्ठात असेल तर तुम्हाला आपल्या हृदयाला भरपूर सांभाळावं लागते. इम्युनिटी पॉवर तुमची कमी असते. षष्ठात तो चांगली एवढे फळं देत नाही. त्यानंतर सप्तमात असेल तर सप्तमातला व्यक्ती ज्यांचा सूर्य असतो अशा लोकांना तिखट पदार्थ खाण्याची आवड असते. त्यांना तिखट खायला आवडते. आशिक मिजाजवाले असतात. आशिक मिजाज म्हणजे प्रेम प्रकरणामध्ये अडकलेले असतात. शुक्राचं आहे ना, सप्तम स्थान कोणाचं आहे? शुक्राचं आहे. म्हणजे अफेअर्स पण असतात त्यांची सप्तमात सूर्य असेल तर. कोणाचं आहे? प्रथमात असेल तर पत्नीला त्रास, सप्तमात असेल तर बाहेर म्हणजे संबंध त्यांचे असतात आणि तिखट खायला आवडते. अष्टमात असेल तर यांची कोर्ट कचेऱ्या किंवा सरकार संबंधी
अडचणी यांना येतात. कोर्ट कचेऱ्या, सरकार संबंधी कामांमध्ये अडचण. ओके. आणि इथे पण ते थोडे कसे असतात, आशिक स्वभावाचे असतात. आता अष्टमातला किंवा षष्ठातला तुम्हाला सूर्य चांगला करायचा असेल तर काय करणार? कोणी विचारलंच नाही मला. अष्टम म्हणा, षष्ठ म्हणा, जर तुम्हाला सूर्य चांगला करायचा असेल तर उपाय सांगितलेच नाही. काय करा? एकतर गुळ तुम्ही दान करू शकता किंवा गहू. ओके, तुम्ही दान करू शकता. दान करणं किंवा मंदिरात नेऊन ठेवणं रविवारच्या दिवशी. समजा तुमच्या भाग्यात असेल तर व्यक्ती रागीट असते. व्यक्ती कशी असते? रागीट स्वभावाची असते आणि दुसऱ्यांवरती टीका आणि टिप्पणी करणं. नवमातील सूर्य. नवमात त्यानंतर दशमात असेल तर या लोकांना करन्सी जमा करायची आवड असते. करन्सी जमा करायची वेगवेगळ्या देशातल्या, किंवा काम करायचं झालं तर गव्हर्नमेंट संबंधी पण ही कामं करू शकतात किंवा करतात. दशमामध्ये कोणाचं आहे? सूर्य. कॉइन कलेक्शन सूर्यबरोबर शुक्र आणि बुध पण आहे. करत असतात. शुक्र आणि बुध पण आहे. सरकारशी संबंधित कामामध्ये ते इन्व्हॉल्व असतात. त्यानंतर 11व्या स्थानात. 11व्या स्थानात जर तुमचा सूर्य असेल तर तुम्ही कोणाचंही किती चांगलं करा, कारण की दशम आणि 11वं हे कोणाचं? जमीन कोणाची आहे? शनीची आहे. आणि तिथे सूर्य आला की मग काय होते? फळं एवढी चांगली मिळत नाही. 11व्या स्थानात जर सूर्य असेल तर तुम्ही किती चांगलं कोणाचं करा, तुम्हाला चांगलं फळ मिळत नाही. उलट तुमच्यावरती ते परसते. माझा आहे सर. ओके. लाभस्थान आहे. तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करता पण उलट तुम्हालाच ऐकावं लागतं. याला उपाय आहे काय सर? त्यानंतर 12व्या स्थानात सूर्य असेल तर शुक्राच्या घरामध्ये, आणि शुक्र उच्चीच आहे. गुरुचं काय आहे? स्वतःचं घर आहे, ते जमीन आहे. तर इथे तुमचा सूर्य असेल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असतो. रात्रीची शांत झोप लागत नाही. किंवा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू गिफ्ट मिळतात. ओके. तर हे झालं आपलं शॉर्ट मध्ये, हे आपली प्रत्येक भावातले गुरुची आणि सूर्याची काय फळ आहे. ओके. 11व्या 12व्याचा उपाय. आता याच्यामध्ये कुठल्या भावात कुठला ग्रह कसा आहे त्याचा पहिला आपल्याला काय करायचं आहे? अंदाज घ्यायचा आहे. आपण काय राशी बघत नाही, नक्षत्र बघत नाही, काही बघत नाही.
फक्त त्या ग्रहाचं घर कुठलं आहे आणि तिथे तो कसा आहे ते बघणं फार गरजेचं असते. त्यानंतर त्याची जड कशी आहे, त्याची टक्कर लागते का, ओके, हे पाहायचं. आणि मग आपण काय करायचं, त्यानुसार त्याला आपण ट्रीट करायचं असते किंवा त्याचे उपाय करायचे असतात. ओके. आणि हे समजून घेणं एवढं काय कठीण नाहीये. प्रॅक्टिसने ते आपण चांगल्या प्रकारे काय करतो, समजून घेऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपण हे 3 दिवस पाहिलंय की नेमकं लाल किताब आपलं काय आहे आणि कशा प्रकारे ते प्रिडिक्शन करते. सर फक्त थोडस आता 6व्या घरातला सूर्याचं जरा आज आपलं हे थोडं सांगाल शेवटचं का? सत्र आहे, म्हणजे ओळख लाल किताबची. तर यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मी माहिती देण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तर आता इथून पुढे जर तुम्हाला लाल किताब पूर्णपणे शिकायचं असेल तर आपण सोमवारपासून काय करतो, लाल किताबवरती आधारित वर्ग सुरू करणार आहोत. ओके. आणि मग हे वर्ग आपले अराउंड 50 ते 60 दिवस चालणार. किती? 50 ते 60 दिवस. आणि हे वर्ग असतात सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस. आणि प्रत्येक सत्र आपलं 1.5 तासाचं असते. ओके. प्रत्येक सत्र किती? 1.5 तासाचं असते. त्या 1.5 तासामध्ये आपण काय करतो, लाल किताबबद्दल आपण सगळी जी काय माहिती आहे ती शिकणार आहोत. ओके. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस आपली काय असणार, वर्ग असणार. तसंच याची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, म्हणजे जे जे सत्र आपलं होईल त्या प्रत्येक सत्राची काय मी तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली जाणार. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाईल त्याचीही काय डिटेल माहिती दिलेली आहे. ओके. म्हणजे लग्न कुंडली आणि लाल किताबची कुंडली नेमकं काय आहे, त्यांचं मालिक ग्रह, ग्रह आणि व्यक्ती, ग्रह आणि शरीराचे भाग, ग्रह आणि रंग, ग्रहांचे मित्र आणि शत्रू कोण आहेत, त्यानंतर ग्रह दृष्टी आणि उलटी दृष्टी. म्हणजेच काय, उलटी दृष्टी म्हणजे काही ग्रहांना उलटी दृष्टी आहे, कोणाला, शनीला आणि बुधाला. ओके. शनी समजा 6व्या भावात असेल तर त्याची उलटी दृष्टी दुसऱ्या स्थानावरती पडते, तर हे पण आपण तिथे पाहणार आहोत. किंवा बुध, हा, तर उलटी दृष्टी कोणाकोणाला दिलेली आहे, कारण की लाल किताबमध्ये दृष्टीचे नियम वेगळे, हे मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेले होते. त्यानंतर ग्रहांची उच्चीचे घरे, ग्रहांची नीच घरे, त्यानंतर ग्रहांची पक्की ग्रह, त्यानंतर टकरावकी ग्रह म्हणजे टक्कर लागणं, ओके, ती कशी लागते. त्यानंतर कुंडलिकी जड, जसं मी सांगितले की 9वा भाव म्हणजे जो ग्रह बसलेला असतो तर त्या ग्रहाचा काय असतो, जड असतो. ओके. त्यानंतर धोक्याचा ग्रह, ओके, आपल्यासाठी धोक्याचा ग्रह कोणता आहे. त्यानंतर वर्ष कुंडली, ग्रह आणि ग्रहांच्या वेळा, अंधी कुंडली. अंधी कुंडली म्हणजे काय, तर दशम स्थानावरनं ती पाहिली जाते. ओके. दशम स्थानामध्ये किती ग्रह आहेत त्यावरनं ती अंधी कुंडली पाहिली जाते. समजा 2, 1 पेक्षा जास्त ग्रह काय असेल, दशमामध्ये असेल तर त्याला अंधी कुंडली म्हटलं जाते. धर्मी कुंडली, त्यानंतर आदी अंधी कुंडली, त्यानंतर नाबालिक कुंडली, महादशा, अंतर्दशा. म्हणजेच लाल किताबमध्ये 35 वर्षाच्या काय महादशा आहेत टोटल. ओके. तर त्याबद्दल माहिती किंवा ते कशा काढायच्या त्या सांगितल्या असतील, किंवा वर्षकुंडली कशी बनवायची ते शिकवलं जाईल. त्यानंतर पितृदोष किंवा पितृऋण, ओके, हे तिथे शिकवलं जाणार. प्रत्येक ग्रहाचं ऋण असते, ते कसं ऋण निर्माण होते मागच्या जन्मातल्या आपल्या दोषांमुळे आणि त्याचं निवारण कसं केलं जाते ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर मनस्वी ग्रह म्हणजे डुप्लिकेट ग्रह, म्हणजे 2 ग्रहांच्या युतीने काय होतो, एक तिसरा ग्रह बनतो, त्याला आपण डुप्लिकेट ग्रह बोलतो. त्यानंतर बळीचा बकरा, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ग्रहाचा एक बळीचा बकरा आहे. जसं सूर्य आहे, गुरु आहे, यांचा बळीचा बकरा कोण आहे, केतू आहे. समजलं ना. म्हणजे ते जर खराब झाले, बिघडत असतील तर ते सगळा जो काय दोषारोप असतो तो कोणावरती करतात, केतूवरती करतात. ओके. तर बलिका बकरा, त्याला आपण बळीचा बकरा. म्हणजे मी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये किंवा दुसऱ्या सत्रामध्ये सांगितलेलं की अरे माझा केतू चांगल्या उच्च स्थानामध्ये आहे पण तुम्हाला चांगली फळं देत नाही. राहू चांगले आहे पण त्याचा
मेन कोण आहे? मंगळ. मंगळ खराब असेल तर राहू काय? खराब. मग भले तो तृतीय स्थानात असून दे किंवा षष्ठात असून दे. कारण की मंगळ हा त्याचा राहू हा त्याचा मंगळाचा काय आहे? बली का बकरा आहे. ओके. तर बळीचा बकरा. हा. त्यानंतर घराची कुंडली, जसं आपण दिशा पाहिल्या, मग त्याचा अजून कशा प्रकारे त्याचा वापर करू शकतो. हा. ग्रहाचं शिफ्टिंग, त्यानंतर ग्रहांची युती आणि त्याचे परिणाम. तांत्रिक उपाय. आता लाल कितामध्ये काही तांत्रिक उपाय पण सांगितले आहे. त्यानंतर 12 वर्षापर्यंतच्या मुलांची पत्रिका जर पाहायची झाली तर ती कशी पाहायची. त्यानंतर मुस्तकी ग्रह, त्यानंतर बिनमुकाल बिलग्रह. ओके. त्यानंतर विवाह विलंब किंवा पुनर्विवाह किंवा परस्त्री संबंध आपण कसे पाहायचे. संतान सुख, आजार, पैसा, कर्ज, ह्या गोष्टी ज्या आताच्या काळामध्ये आपल्याला भेडसावत असतात किंवा आपल्या जातकांना, तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो किंवा त्याच्यावरती काय उपाय योजना करू शकतो. त्यानंतर जन्म समयीचा आपला ग्रह कुठला आहे आणि त्याचे आपल्यावरती होणारे परिणाम किंवा आपल्याला जॉब, आपली इष्टदेवता, त्यानंतर नजर दोष कोणाला लागतात किंवा त्याच्यावरती काय उपाय असू शकतात. बुधकाभेद. बुधकाभेद म्हणजे बुधाला कंट्रोल करण्यासाठी आपण आपल्या कुंडलीमधला कुठला ग्रह आहे स्ट्रॉंग. ओके. ज्याने बुधाचा त्रास असतो. आता मी तुम्हाला सांगितलं की लाल कितामध्ये बुधाला सगळ्यात खराब ग्रह मानलेला आहे. ओके. का? तर तो पलटी खाणारा ग्रह मानला जातो आणि तो नपुंसक आहे. ओके. त्यानंतर 9 ग्रहांची 12 भावातील काय 12 भावातील फळं आणि त्यांचे जे काही उपाय असतील ते तुम्हाला इथे सांगितले जातील. म्हणजे हा जो काय भाग आहे 9 ग्रह आणि 12 भाव, याला सगळ्यात जास्त आपला वेळ जातो. कारण की ते आपण एकदम डिटेलमध्ये शिकतो. आज आपण फक्त वरच्यावरती काही लक्षणं पाहिली, पण एकदम डिटेलमध्ये आपल्याला ती पाहायची असतील तर कमीत कमी 40 सतत त्याच्यामध्येच जातील आपली. ओके. तर मग त्या प्रत्येक ग्रहाची देवता कोण आहे, व्यक्ती कोण संबंधित आहे, शरीराचा भाग कुठला आहे, रंग कुठला आहे, सगळं ते आपण त्याच्यामध्ये पाहत जातो. ओके. आणि मग त्याची काय करतो आपण सगळी सूक्ष्म माहिती घेतो. म्हणजे अशा प्रकारे ही जी काय कार्यशाळा किंवा वर्ग आहेत ते आपले 60 पर्यंत तरी सगळी सत्र जातात. ओके. आणि हे सगळं आपण शिकल्यानंतर आपण काय करतो, प्रेडिक्शन करायला पण सुरुवात करतो. ओके. ह्याच्यामध्ये जे काय आपण स्थानगत ग्रह बघणार, त्यांची प्रेडिक्शन करणार. ओके. आणि एकदम सोपं जाते. फक्त तुम्हाला काय करायचंय, त्याची प्रॅक्टिस करणं, त्याच्या नोट्स तयार करणं. ओके. आता इथे तुम्हाला नोट्स स्वतः बनवाव्या लागतात. त्या प्रिंटेड देऊ शकत नाही, कारण की एवढं मोठं लिखाण करणं किंवा नोट्स बनवणं शक्य नसते. आणि जेवढं तुम्ही हाताने लिहून काढाल तेवढं तुम्हाला ते लक्षात ठेवणं, समजून घेणं सोपं जाते. ओके. आता इथे ही जी काय कार्यशाळा आहे ती सोमवारपासून 13 जुलैला आपली सुरू होते. ह्याची फी आहे 9,000 रुपये. ओके. समजा तुम्हाला ती एकदम भरता येत नसेल तर ती तुम्ही 2 हप्त्यामध्ये भरू शकता. म्हणजे पहिले 5,000 आणि नंतर 4,000. ओके. प्रवेश घेताना 5,000 भरा, पुढच्या महिन्यात तुम्ही 4,000 भरू शकता. तर अशा पद्धतीने ही आपली कार्यशाळा आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल. त्यानंतर जो आपला अभ्यासक्रम पूर्ण करेल त्याला ई सर्टिफिकेट आपण देतो. ई सर्टिफिकेट म्हणजे तुमचं सर्टिफिकेट बनवून तुम्हाला त्याची PDF पाठवली जाते. ओके. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथे यायचं आहे, मी जे सांगेन ते समजून घ्यायचं आहे, ते लिहून काढायचं आहे आणि आपल्याकडे ज्या काही कुंडल्या येतील किंवा येतात किंवा आपल्या आजूबाजूच्या कुंडल्या व्यक्तींच्या कुंडल्या असतात त्याच्यावरनं आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्ही जे पारंपरिक शिकून वर्षानुवर्ष अभ्यास करून जे तुम्हाला समजलं असेल, जे तुम्ही प्रेडिक्शन करू शकला नसाल, ते तुम्हाला मी 6 महिन्यात शिकू शकतो किंवा तुम्ही 6 महिन्यात प्रेडिक्शन करायला सुरुवात करू शकता. जसं जसं एक एक ग्रह आपला कंप्लीट होत जाईल तसं तुम्ही काय करणार, त्या ग्रहांच्या बाबतीत परफेक्ट काय करणार आहात, प्रेडिक्शन करायला सुरुवात करणार आहे. ओके. म्हणजे 6 महिन्याच्या कालावधीत तुम्ही एक चांगले ज्योतिषी बनू शकता. चांगल्या प्रकारे तुम्ही आपल्या क्लायंटला हँडल करू शकता आणि मेन म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे रेमेडी देऊ शकता. ओके. तर अशा प्रकारे ही आपली जी काय कार्यशाळा आहे ती आपण सोमवारपासून सुरू करतोय. ज्यांना या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचं आहे ते काय करू शकता, आपली जी काय फी असेल ती भरून आपलं नाव तुम्ही नोंदवू शकता आणि सोमवारपासून आपल्या ह्या क्लासमध्ये जॉईन होऊ शकता. आता हे क्लासला जॉईन होताना तुमच्याकडे काय असलं पाहिजे, एक वही आणि लाल पेन. ओके.
म्हणजे लाल किताब आहे तर लाल किताबचं जे काय तुमचं नोट्स वगैरे तुम्ही बनवाल ते तुम्ही लाल शाईच्या पेनाने लिहिल्यास अजून तुम्हाला काय होईल, जास्त फायदा होईल. जसं कृष्णमूर्ती पद्धत असेल तर तिथे आपण काय करतो, ग्रीन पेनाचा वापर करतो किंवा न्यूमरोलॉजीमध्ये ग्रीन पेन वापरला जाते, बरोबर की नाही. टॅरोमध्ये पण ग्रीन पेन वापरतात. पण लाल किताबमध्ये आपण जनरली रेड शाईचा पेन वापरायचा आहे. ओके. रेड म्हणजेच काय तर मंगल. आपण शुभ कार्याला काय करतो, लाल टिका लावतो, बरोबर की नाही. कुठलंही शुभ कार्य असेल तर तिथे लाल रंगाचा वापर करतो. म्हणून लाल कितामध्ये लाल रंगाला आणि मंगळाला महत्व आहे. समजलं. तर अशी कार्यशाळा ती आपण आता आयोजित केलेली. यापूर्वी पण आपली एक बॅच झालेली होती आणि त्याच्यामध्ये पण जेवढे शिकले आपले विद्यार्थी ते आता चांगल्या प्रकारे काय करतायत, प्रॅक्टिस करतायत, चांगला म्हणजे आपला फलादेश करतायत. ओके. आणि मेन म्हणजे काय तर तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे रेमेडीज मिळणार आहेत. प्रत्येक ग्रहाच्या लाल किताबच्या पण मी देणार आहेत आणि त्याच्या बाहेरच्या पण बऱ्याचशा अशा रेमेडी आहेत त्या तुम्हाला मी इथे सांगणार आहे. ओके. की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या क्लायंटला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर ज्या कोणाला या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल ते माझ्याशी संपर्क करू शकता आणि आपलं नाव नोंदवून सोमवारपासून काय करू शकता, जॉईन होऊ शकता. याचा आपला एक वेगळा ग्रुप तयार होईल. त्या ग्रुपमधनं तुम्हाला सगळ्या काय ज्या काही माहिती असतील त्या दिल्या जातील. ओके. आता कोणाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काय विचारायचं आहे किंवा आतापर्यंत तुम्हाला जे शिकवलं ते तुम्हाला पटलं का. भले तुम्ही प्रवेश घ्या किंवा नका घेऊ, पण जे आतापर्यंत आपण 3 दिवस ऐकलं ते तुम्हाला पटलं का. हो सर. येस और नो. हो सर. हो सर. हॅलो. आवाज सर, येतोय की नाही हो माझा. सर. पटलं. माईक हो चालू आहे. तंतोतंत पटलं सर. आणि एक महत्वाचं आहे की ह्या जर वर्गामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ ऑन ठेवावा लागेल आणि बोलावं लागेल. नुसतं शांत बसून चालणार नाही. कारण की शांत बसलात तर शिकवायला मजा येत नाही किंवा तुम्ही जर रिप्लाय नाही दिला तर मग पुढे जाण्यात म्हणजे मला पण समजलं पाहिजे की ह्यांना समजते किंवा नाही समजत आहे. ओके. त्यामुळे तुमच्याकडनं पण काय आलं पाहिजे, रिस्पॉन्स मला मिळाला पाहिजे. आणि तुम्ही कुठलंही ऑनलाईनने जर ज्ञान घेत असाल तर तुम्हाला फेस टू फेस म्हणजे आपल्या गुरुच्या फेस टू फेस राहणं फार महत्वाचं असते. तर तुम्हाला ते ज्ञान चांगल्या प्रकारे काय होते, आत्मसात होते. ओके. आता इथे तुम्हाला लाल किताब ज्यावेळी शिकाल त्यावेळी तुम्हाला एक रेडी रेकनर तुमच्या स्वतःचं तयार होणार आहे. या भावात ग्रह आहे मग काय असेल, त्या भावात ग्रह आहे काय असेल, हे तुम्ही तुमचं स्वतःचं एक रेडी रेकनर तयार करणार. त्याच्यावरती उपाययोजना काय ते पण तुम्ही सांगणार. आणि प्रॅक्टिसने तुमचं एवढं ते चांगलं पक्क होईल की जसं आज मी तुमच्याशी बोलतोय तसं तुम्ही पण बोलायला सुरुवात करा. समजलं ना. तर ज्या कोणाला या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल ते आपली फी भरून सहभागी होऊ शकता. ठीक आहे. तर आता बरोबर 9:01 झालेलं आहे. आपलं सत्र पण आपण इथे आता थांबवत आहे. तुम्हाला ही 3 दिवसाची कार्यशाळा कशी वाटली. कोणी काय सांगत नाही. खूप छान. नक्की आवडली की नाही आवडली. खूप छान. कार्यशाळा 3 असेल दिवसाची आवडली तर तुमचं हो म्हणा, ठरली नसेल तर नाही म्हणा. नाही नाही खूप आवडली सर. कुठंच काय बोलत नाही. मी तर माहिती सगळ्यांना मिळाली. ऑन ठेवलंय, म्यूट कोणालाच ठेवलं नाही. खूप खूप उपयुक्त हॅलो. माहिती मिळाली सर आम्हाला. उपयुक्त ठरली. हॅलो. खूप सर उपयुक्त खूपच हॅलो. उपयुक्त माहिती मिळाली आम्हाला. मिळाली. मला पुष्कळ वाटते कोणाला काही त्यांना सगळे ऑन ऐका. आहे. नाही ना मग आम्ही बोलतोय ना सर. आवाज कोणाचा येत नाही. ठीक आहे. सर सर, आता नाही आपण आपली इथे कार्यशाळा संपवत सर. आहे. आमचा आपण आवाज पुन्हा येत नाही भेटू तुम्हाला? सोमवारी. जे आपल्या या कार्यशाळेमध्ये सहभागी होतील त्यांना आपण सोमवारी भेटू मी आणि बोलतोय सर. पुढचं जे काही ज्ञान आहे सगळे तो ज्ञान ते आपण बोलतोय सोमवारपासून सर. घ्यायला सुरुवात करू. ठीक आहे. तर सगळ्यांना शुभरात्री. सर. गुड नाईट. हॅलो. गुड नाईट सर. धन्यवाद